Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल टेंट सिटीचा कन्सेप्ट आपण आणतोय, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड आधारावर लोक येतील, दर्शन घेऊन डुबकी मारून चालले जातील। डुबकी मारने के लिए आप नाक दबा रहे हो या तो ठीक है, लेकिन डुबकी मारने के लिए जा रहे तब भी नाक दबाना पड़ रहा है, तो फिर उसका क्या मतलब है? तुम्ही आता कुंभमेळ्याचा उल्लेख केला। प्रयागराजला झालेला भव्य दिव्य कुंभमेळा सगळ्यांनी बघितलाय, केवढी गर्दी झाली ते सगळ्यांनी बघितलेलं आहे। मात्र आता नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय आणि त्यामुळे खूप तेवढी जय्यत तयारी तुम्हालाही करावी लागणार आहे, कारण आता येऊन ठेपलेला आहे जवळच हा कुंभमेळा। कशा रीतीने तुम्ही तयारी करता आहात या सोहळ्यासाठी? कशी पर्यटन विभागाची किती मोठी जबाबदारी असणार आहे, किती मोठा रोल आहे या सगळ्यामध्ये? याच्यामध्ये एक आपण बघितलं असेल की नाशिकला कुंभमेळा प्राधिकरण बनवून अधिकारांचे विकेंद्रीकरण आपण केलेलं आहे। त्याशिवाय नाशिक महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या निधीतून आणि राज्याच्या निधीतून आपण काही गोष्टी करतो आहोत। पोलीस यंत्रणा आपलं काम करणारच आहे, पण त्या व्यतिरिक्त पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण काही वेगळे कॅम्पेन त्याच्यामध्ये करतो आहे। दुर्दैवाने 40 दिवसाच्या गोष्टींमध्ये 144 वर्षामध्ये परत अशी वेळ येणार नाही, हे जे नॅरेटिव्ह झाल्यामुळे जी चेंगराचेंगरी होऊन काही लोक मृत्युमुखी पडलेत, तर त्यामुळे एक डिझास्टर म्हणून सगळ्यात मोठी काळजी घेण्याची गरज आहे, कारण आपल्याकडे क्षेत्रफळ कमी आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आपण काही गोष्टी अशा करतो आहेत की मला म्हणजे काही लोकांना जबाबदारी दिली। उदाहरणार्थ रामायणामध्ये ज्यांनी सीतेचा रोल केला, दीपिका चिखलियाजी, त्यांना आपण समोर घेऊन एक कंटेंट क्रिएट करतोय तिथे की येणाऱ्या लोकांनी आल्यानंतर 4 ते 5 दिवस तिथे राहावं। म्हणजे त्यांनी इगतपुरीच्या विपश्यना असू शकेल, शिर्डी जाऊ शकतील, अजंता एलोरा जाऊ शकतील, त्यांना शंकरजीची भक्तीच असेल तर बाजूला घृष्णेश्वर आणि भीमाशंकरचे ज्योतिर्लिंगाला पण जाऊ शकतील। अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी ठेवून आपण ते डेन्सिटी किंवा जे क्राऊड आहे ती थोडी कमी करण्याचा प्रयत्न करूया। नंदुरबारमध्ये तोरणमाळाचे हिल स्टेशन किंवा कुंभमेळ्याला येणारे जे वर्ग आहे तो प्रकाशाला पण जातो, तर त्या धार्मिक स्थळाचा विकास असं करून आपण हे थोडं डिस्ट्रीब्यूट करण्याचं नियोजन करतोय। मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल टेंट सिटीचा कन्सेप्ट आपण आणतोय, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड आधारावर लोक येतील, दर्शन घेऊन डुबकी मारून चालले जातील। आणि शिवाय जी काही स्वच्छता आहे त्याच्यावर एक नॅरेटिव्ह आपण आतापासून तयार करणार आहोत की स्वच्छता कशी असेल, जशी तेथे आहेत। म्हणजे एक टॅगलाईन आहे, म्हणजे डुबकी मारने के लिए हरिद्वार गए, ऋषिकेश गए असं आपण जेव्हा म्हणतो, तर डुबकी मारण्यातून आपले पाप धुतलेले आहेत असं आपण समजतो। तर त्याच्यामध्ये कसं आहे की डुबकी मारताना आपण नाक दाबतो, तो वो है, म्हणजे डुबकी मारने के लिए आप नाक दबा रहे हो या तो ठीक है, लेकिन डुबकी मारने के लिए जा रहे तब भी नाक दबाना पड़ रहा है, तो फिर उसका क्या मतलब है? तो कुठेतरी स्वच्छता पण असली पाहिजे। तुम्ही नारळ, फूल, हार वाहा, पण त्याच वेळेस त्या गोष्टीचं पावित्र्य आणि स्वच्छता दोन्ही गोष्टी पाहायला पाहिजेत। या गोष्टीवर आपण भर देतो आहोत।